मित्रांनो, थोडा वेळ स्वतःशी प्रामाणिक राहा. आज मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक असू शकतो. प्रश्न खूप छोटा आहे, पण त्याचे उत्तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तुम्ही कोण आहात जेव्हा कोणी पाहत नाही? आपण सगळेच दोन आयुष्य जगत असतो. एक ते जे जगाला दिसतं आणि दुसरं ते जे फक्त आपल्याला माहीत असतं. लोकांसमोर आपण सभ्य असतो, नम्र असतो, चांगले असतो, पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपले विचार, आपले निर्णय आणि आपल्या सवयी आपली खरी ओळख सांगत असतात. कारण माणसाचं चारित्र्य तो लोकांसमोर कसा वागतो यावर नाही, तर तो एकटा असताना काय करतो यावर ठरतं. कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती अचानक गायब झाली. कोणीही तुम्हाला पाहत नाही, कोणीही तुमचं कौतुक करत नाही, कोणीही तुमच्यावर टीका करत नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही तरीही मेहनत कराल का? तुम्ही तरीही प्रामाणिक राहाल का? तुम्ही तरीही योग्य गोष्ट निवडाल का? कारण जेव्हा बक्षीस नसतं तेव्हा आपली खरी किंमत समजते. जेव्हा टाळ्या नसतात तेव्हा आपल्या हेतूचं खरं रूप दिसतं. आज अनेक लोक चांगले दिसण्याचा प्रयत्न करतात, पण चांगले बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. सोशल मीडियावर ते प्रेरणादायी वाक्य पोस्ट करतात, पण स्वतःच्या आयुष्यात त्याचे पालन करत नाहीत. लोकांसमोर ते सत्याची भाषा करतात, पण एकटे असताना खोट्या सवयींचे गुलाम बनतात. कारण जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला फसवणं अशक्य आहे. रात्री झोपताना प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल सत्य माहीत असतं. एक छोटी गोष्ट विचार करा, जर एखाद्या खोलीत कोणीच नसेल आणि टेबलावर पैशांची भरलेली बॅग ठेवलेली असेल, तर तुम्ही काय कराल? त्या क्षणी तुमच्यावर कायदा लक्ष ठेवत नाही, समाज पाहत नाही, कुटुंब पाहत नाही. त्या क्षणी फक्त तुमचे मन आणि तुमचे चारित्र्य असतं, आणि तिथेच तुमची खरी ओळख ठरते. कारण चारित्र्य म्हणजे अंधारात सुद्धा योग्य गोष्ट करण्याची ताकद. खरं तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या लोकांशी नसते, ती स्वतःशी असते. आपण दररोज स्वतःच्या आळसाशी लढतो, भीतीशी लढतो, चुकीच्या सवयींशी लढतो. आणि गंमत म्हणजे या लढाईत कोणीही प्रेक्षक नसतात, कोणीही टाळे वाजवत नाहीत, कोणी कौतुक करत नाही, पण याच लढाईत आपलं भविष्य घडत असतं. एक विद्यार्थी जेव्हा रात्री सगळे झोपल्यानंतर अभ्यास करतो तेव्हा कोणी त्याला पाहत नसतं. एक खेळाडू जेव्हा थकला असूनही सराव करतो तेव्हा कोणी त्याचे कौतुक करत नसतं. एक प्रामाणिक माणूस जेव्हा चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्ग निवडतो तेव्हा कोणी त्याला बक्षीस देत नसतं. पण याच क्षणांमध्ये त्याचं व्यक्तिमत्व तयार होत असतं. कारण महानता ही लोकांसमोर केलेल्या कामांमधून नाही, तर एकटेपणी केलेल्या निर्णयांमधून जन्माला येते. आपण अनेकदा विचार करतो की यश म्हणजे पैसा, प्रसिद्धी किंवा मोठं नाव, पण खरं यश म्हणजे स्वतःच्या नजरेत उंच होणं. जर जगातील प्रत्येक माणूस तुमचे कौतुक करत असेल पण तुम्हाला स्वतःची लाज वाटत असेल, तर त्या यशाचा काय उपयोग? आणि जर जग तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल पण तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत असेल, तर तुम्ही आधीच जिंकलेले आहात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचे आयुष्य खरं तुमच्या मूल्यांनुसार चालतंय का? की तुम्ही फक्त लोकांना प्रभावित करण्यासाठी जगत आहात? कारण लोकांचे मत बदलत राहतं. आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या टीका करतील, पण तुमचे मन नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे. त्याला खोटं बोलता येत नाही. भगवद्गीतेत एक सुंदर विचार आहे, माणूस स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःचा शत्रू असतो. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्याचे खरं नियंत्रण बाहेरच्या लोकांकडे नाही, ते तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या सवयींमध्ये आणि तुमच्या निर्णयांमध्ये आहे. आणि हे निर्णय बहुतेक वेळा तेव्हाच घेतले जातात जेव्हा कोणी पाहत नसतं. एक दिवस असा येईल जेव्हा तुमची पद, पैसा, प्रसिद्धी आणि बाहेरचे रूप सगळं मागे राहील. लोकांना तुमच्याबद्दल एकच गोष्ट आठवेल, तुम्ही कसे माणूस होता, तुमचं चारित्र्य काय होतं, तुम्ही लोकांसोबत कसं वागलात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक होता. म्हणून आज आरशासमोर उभं राहून स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोण आहे जेव्हा कोणी पाहत नाही? जर या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हाला अभिमान वाटला तर तुम्ही योग्य मार्गावर आहात, आणि जर उत्तर ऐकून अस्वस्थ वाटलं तर घाबरू नका. कारण स्वतःचे सत्य ओळखणं ही बदलाची पहिली पायरी असते. लक्षात ठेवा, जगाला दाखवण्यासाठी चांगलं दिसणं सोपं आहे, पण कोणी पाहत नसतानाही चांगला माणूस राहणं हाच खरा महानपणा आहे. आणि शेवटी तुमची खरी ओळख जग ठरवत नाही, ती तुम्ही ठरवता त्या क्षणांमध्ये जेव्हा तुमच्याकडे पाहायला कोणीच नसतं. हर हर महादेव.